ओके, तर जेईच्या PYQ सिरीजमध्ये जेई मेन 2025 रिसेंटली झालेल्या एक्झामशी रिलेटेड क्वेश्चन आहे. खूप सोपा क्वेश्चन आहे. लॉजिकली सॉल्व्ह करणे एक वेगळी मेथड आहे आणि अॅनालिटिकली सॉल्व्ह करणे थोडी वेगळी मेथड आहे. आधी आपण बघू लॉजिकली किती फास्ट क्वेश्चन सॉल्व्ह होते. की S is a set of words formed by the letter from the word garden. ठीक आहे, GARDEN. ठीक आहे, हे झालं वर्ड्स. याच्यापासून बनवायचे. किती ऑप्शन आहे? 1 2 3 4 5 6. ओके, नेक्स्ट काय म्हणते? देन फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द वॉवेल्स कोणते आहे? ए आणि ई वॉवेल्स आर नॉट इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर कसं आहे? ए नंतर ई. वॉवेल्सची गोष्ट सुरू आहे ना. किती वॉवेल्स आहे आपल्याकडे? 2 वॉवेल आहे. ऑर्डर काय पाहिजे? ए ई नाही पाहिजे. आता बघा लॉजिकल गोष्टी सांगतो तुम्हाला कशा. याला तुम्ही कसंही अरेंज करा. अर्ध्या टाइम पर्यंत ए पुढे राहणार, बाकी अर्ध्या टाइम पर्यंत ई पुढे राहणार. दोनच ऑप्शन आहे ना. एका ठिकाणी तर राहू शकत नाही ए आणि ई. एक तर ए आधी राहणार ते ई नंतर राहील, किंवा ई आधी राहिला आणि ए नंतर राहील. दोनच ऑप्शन आहे ना. तर बेसिकली आपला आन्सर किती झाला इथे? 1/2. प्रोबॅबिलिटी ऑफ जे काही आपला इव्हेंट दिला असेल तो 1/2 आपला करेक्ट आन्सर आहे. लॉजिकल, एकदम सिंपल. की ए आणि ई मध्ये जे अरेंजमेंट आहे दोनच पॉसिबिलिटी आहे. एक तर ए आधी असणार आहे किंवा ई आधी असणार आहे. तर आपल्याला ए आधी पाहिजे कारण की नॉट इन अल्फाबेटिकल ऑर्डर म्हटलंय. संपलं. 1/2. 10 सेकंद नाही लागले. क्वेश्चन वाचला आणि आन्सर सांगितलं. आता आपण जाऊया अॅनालिटिकल मेथड मध्ये. ओके, ठीक आहे. चलो, अॅनालिटिकल मेथड मध्ये गार्डन हा यूज करून, लेटर्स यूज करून किती वर्ड बनतील? सो लेट्स से टोटल नंबर ऑफ वर्ड्स. टोटल नंबर ऑफ वर्ड्स किती बनणार आहे? हेच यूज करायचे आहे. सो देयरफॉर 6 फॅक्टोरियल है ना. ओके, 6 फॅक्टोरियल वर्ड बनतील. नो प्रॉब्लेम. नेक्स्ट, नॉट इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर नाही पाहिजे म्हणते. ओके, अल्फाबेटिकल ऑर्डर नाही पाहिजे. दॅट मीन्स की जर पहिल्या केस मध्ये हे जे 6 प्लेसेस आहे 1 2 3, आपण इथं न लिहिता फेवरेबल नंतर इथे तुम्ही किती आहे फेवरेबल वर्ड्स किती आहेत इथे लिहिणार मी. आधी इकडे काढून घेऊ की कंडिशन काय. 6 प्लेसेस आहे आपल्याकडे. 1 2 3 4 5 6. ओके, सेम 1 2 3 4 5 6 2 3 4 5 6. ओके, आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये नाही पाहिजे. नॉट इन अल्फाबेटिकल ऑर्डर. नॉट इन अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ई आधी आला पाहिजे. सपोज इथे जर ई आला, बाकी किती लेटर बनतील इथे वर्ड? बाकी कशी अरेंज करा? याच्यामध्ये ए राहणार तुमचा आणि ए हमेशा ईच्या नंतर राहील. तर बेसिकली किती? 5 फॅक्टोरियल झाले इथे. सो बेसिकली दिस इज इक्वल्स टू 5 फॅक्टोरियल. नेक्स्ट, ई समजा इथे न राहता ई राहील इथे. ओके, आता याच्या नंतर ए असला पाहिजे. याच्यानंतर ए असला पाहिजे म्हणजे ए सोडून बाकी किती ऑप्शन आले आपल्याकडे? टोटल 6 होते. 6 पैकी 1 इथे गेला. इकडे कुठेतरी ए असणार. 2 गेले, किती राहिले इथे? 4. इथे ऑप्शन आहे 4 आणि बाकी इथे किती असणार आहे? 4 फॅक्टोरियल. कारण की बाकी 4 लेटर राहिले ना ए पकडून. सेम लॉजिक, ई इथे पकडलाय. परत या ठिकाणी एक ए असेल. परत 2 चालले गेले लेटर. इथे किती पाहिजे? 2 पाहिजे. 2 ठिकाणी किती ऑप्शन आहे? ए सोडून द्या. 3 बाकी आहे ना. इथे 3 असतील आणि इथे 2 असतील. काय म्हणतो समजलं का? इथला ई गेलेला आहे, इथला ए गेलेला आहे. म्हणजे 2 ऑप्शन ऑलरेडी गेले. लेटर किती राहिले टोटल? 4. 4 पैकी ठीक आहे, 4 पैकी इथे 4 ऑप्शन असतील, इथे 3 ऑप्शन असतील. 2 लेटर गेले ना. मग किती बाकी राहिले? 2 लेटर संपले, 3 आणि चौथा उरला 2 फॅक्टोरियल. ठीक आहे. नेक्स्ट, समजा जर ई मी इथे ठेवला किती? 1 2 2 3 4 नंबरच्या पोझिशनवर ना. 4 नंबरच्या पोझिशनवर ठेवला. ए साठी किती जागा उरल्या? 2 जागा उरल्या. ठीक आहे. बाकी किती राहिले इथे लेटर? ए सोडून. ए आणि ई सुटला तर किती राहिले आपल्याकडे? 4 राहिले. इथे 4 ऑप्शन आहे, इथे 3 आहे, इथे 2 आहे. किती लेटर उरले इथे? परत 2. तर 2 फॅक्टोरियल. इथे किती उरले? 3 उरले असेल ना. 3 फॅक्टोरियल. ओके, सेम लॉजिक. लास्टला ई पुढे राहू शकतो, फक्त इथे राहू शकतो. त्यानंतर ए साठी एकच जागा आहे. इथे झाले आपल्याकडे 4 फॅक्टोरियल आणि इथे 1 फॅक्टोरियल. या सगळ्याचे ऍडिशन आपल्याला पाहिजे ऍक्च्युअली. सो 4 × 4 फॅक्टोरियल. So 4 × 3 × 3 factorial
काय काय होत चाललं आहे. 4 × 3 × 2 × 2 फॅक्टोरियल आणि 4 फॅक्टोरियल म्हणजे 4 × 3 × 2 × 1 फॅक्टोरियल. त्याला ऍड करलं म्हणजे टोटल नंबर ऑफ वेज आहे, ज्यामध्ये काय होत आहे की तो आधी आलाय कोण ई, आधी आलेला ए पेक्षा. तर कॅल्क्युलेट करून बघूया. आपण कॉम्प्लिकेटेड जाणार. बघा इथे पण 4 फॅक्टोरियल, इथे पण 4 फॅक्टोरियल आहे, इथे पण आपण 4 फॅक्टोरियल करूया. ठीक आहे, पहिला 4 फॅक्टोरियल साठी 5 × 4 फॅक्टोरियल पहिली केस, प्लस 4 फॅक्टर ऑलरेडी आहे, सो 4 × 4 फॅक्टोरियल नाइस, प्लस हा 3 आणि हा एक 4, सो 3 × 4 फॅक्टोरियल. सेम लॉजिक 2, 3 आणि 4 हा झाला 2 × 4 फॅक्टोरियल आणि शेवटी आहे 4 फॅक्टोरियल × 1. हे संपलं आपलं ॲडिशन. सगळ्यांनी किती कॉमन काढले? 4 फॅक्टोरियल बाहेर काढले. आतमध्ये झाला 5 + 4 + 3 + 2 + 1. टोटल किती झाले बघा? 5 × 5 = 10 + 5 = 15. सो 4 फॅक्टोरियल × 15. सो बेसिकली हे झाले आपले टोटल नंबर ऑफ वेज. बघा किती इझी आहे. फेवरेबल वर्ड्स किती झाले? 4 फॅक्टोरियल × 15. सो कुठल्याही गोष्टीची प्रोबॅबिलिटी काय असते? प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ही फेवरेबल अपॉन टोटल. फेवरेबल आहे 4 फॅक्टोरियल × 15. ठीक आहे, अपॉन टोटल किती आहे? 6 फॅक्टोरियल. तर थोडं सिम्प्लिफाय करतो. 4 फॅक्टोरियल × मी आणखी सिम्प्लिफाय करू शकतो. सो 5 ठीक आहे 15 लिहितोच तसं, आणि 6 फॅक्टोरियल लिहितो. 6 × 5 × 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल कॅन्सल, 30 होतात. 15 × 1 = 15, 15 × 2 = 30. तर बेसिक आन्सर आहे 1/2. लॉजिकली सॉल्व्ह केलेला क्वेश्चन 10-1 सेकंदामध्ये सॉल्व्ह होतो. क्वेश्चन वाचलं की तुम्ही डायरेक्ट आन्सर सांगू शकता. जर लॉजिकली नाही सांगितलं, डिटेलमध्ये सॉल्व्ह करतो म्हटलं तर थोडासा वेळ लागतो, आणि हे या टाईपचं कॅल्क्युलेशन आपल्याला अंडरस्टँड करता आलं पाहिजे. राईट, इझी क्वेश्चन होता, चांगला कन्सेप्ट होता. परत भेटूया नेक्स्ट क्वेश्चनमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठेव.